संविधान लिहिलं आणि गेल्या हजारो वर्षापासून तुम्हाला गुलामीमध्ये ठेवलं होतं, तुम्हाला तुमच्या न्याय हक्क अधिकारापासून वंचित ठेवलं होतं. तुम्ही माणसंच होतात, पण तुमची सावली जरी पडली तरी विटा व्हायचा. तुम्ही माणसंच होतात, पण तुमच्या सावलीमुळे होणाऱ्या विटाला, तुमच्या थुंकीमुळे होणाऱ्या विटाला, तुमच्या कमरेला झाडू बांधला होता, गळ्याला मडकं बांधलं होतं, तुम्ही थुकलात तरी विटा व्हायचा. माणसंच होतात, पण माणसाला माणूस म्हणे जगण्याचा अधिकार हजारो वर्षापासून या भूमीमध्ये नव्हता. या भूमीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली आणि स्त्री पुरुष असतील किंवा माणसा माणसामधला हा भेद कमी केला. म्हणजे संविधान हे केवळ एक पुस्तक आहे का? संविधान हा केवळ एक विचार आहे का? संविधान हा केवळ एक शब्द आहे का? संविधान ही केवळ घोषणा आहे का? तर निश्चितच नाही. भारत देशामध्ये राहणाऱ्या करोडो लोकांसाठी प्राणवायू म्हणजे संविधान आहे. एक वेळेस प्राण नसला तरी काही काळ माणूस जिवंत राहू शकतो, पण या भारत देशामधून जर संविधान काढलं तर कुणीही जिवंत राहू शकणार नाही. जिवंत असून सुद्धा मेल्यासारखी परिस्थिती तुमच्या आमच्या एवढं संविधानाचं महत्व या भारत देशामध्ये. पण दुर्दैवानं आज या देशातली परिस्थिती फार भयानक झाली. तर माझ्या मातामहाला मोठ्या प्रमाणात आई माई ताई माई अक्का तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही मालिका बघतात का नाही? इकडे लक्ष द्या, मालिका बघतात का नाही? इकडे बघा, गावातले सगळे लोक जरी उपस्थित नसले तरी काही हरकत नाही. बाबासाहेब सगळ्यांना समजवत असं काही महत्वाचं नाहीये. वामनदादा कर्डकांचं नाव ऐकलंय का नाही तुम्ही? वामनदादा कर्डकांनी आपल्या कवितेच्या आणि गाण्याच्या माध्यमातून भीमरायांचा विचार घराघरापर्यंत पोहोचवला. त्या वामनदादांनी एकदा म्हटलं होतं, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असतील, तलवारीच्या तयाच्या न्याऱ्याचं टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाच्या न्याऱ्याचं टोक असते. वाणी तर भीमा आहे, करणी तर भीमा असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. गावातल्या 1000, 10,000, लाख लोकांना भीमरायांचा विचार समजावा या भानगडीत पडू नका. वामनदादांनी म्हटलं होतं, भीमरायांचा विचार समजण्यासाठी 5च लोकांची आवश्यकता आहे. जे लोक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या सोबत प्रामाणिक राहतील. प्रामाणिक लोकांची आवश्यकता आहे. तुम्ही डीजे लावून नाचा, निळे कपडे घाला, पांढऱ्या साड्या घाला, चांगले चांगले चमचमाते कपडे घालून आनंद उत्सव साजरा करा, याबद्दल दुमत नाहीये. पण आज या देशामध्ये भारतीय संविधानावर होणारे हल्ले वाचवावे लागतील. तुमच्या माझ्या हक्क आणि न्याय अधिकारांसाठी जे संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे, हे संविधान तोडण्यासाठी, बदलण्यासाठी, या संविधानाच्या शेवटच्या घटकापर्यंत होणाऱ्या न्याय हक्क अधिकाराची पायमल्ली करण्यासाठी काही विचारधाराचे लोक या देशामध्ये ताकदीने काम करतायत. पण या सगळ्या गोष्टीकडे तुमच्या आमच्या लोकांचं लक्ष नाहीये. बघा, एवढ्या दुरून मी आलोय, मला तुमच्या समोर मोठमोठ्यानं भाषण करून तुमच्या टाळ्या घ्यायच्या नाहीयेत. या वर्षी ज्या ज्या ठिकाणी आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गावोगावी जातोय, त्या ठिकाणी तळमळीने आम्ही सांगतोय की तुझ्या माझ्या समाजातल्या या भोळ्या भावड्या बहुजन समाजाला मला सांगायचंय की बाबांनो, तुम्हाला जे न्याय हक्क अधिकाराचं दिलेलं संविधान आहे, ते संविधान वाचवण्याची जबाबदारी तुम्हाला आम्हाला कुठेतरी घ्यावी लागेल. हे केवळ दलित समाजाचं काम नाहीये. महार, मांग, मातांग, तांबा, ढोर, वडर, तेली, तांबोळी, रामोशी, वाणी, धनगर या सगळ्या समाजातल्या लोकांची जबाबदारी की संविधान वाचवावं. आणि मी तुम्हाला ताकदीने सांगतोय की ज्या वेळेस या देशातल्या संविधानावर कुणी शिंतोडे उडवत असेल, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आमची छाती गोळी घ्यायला तयार असेल, त्यावेळी आम्ही सांगणार नाही की आमची जात, आमचा धर्म, आमचा पक्ष, आमचा पक्ष, आमची संघटना आम्ही सांगणार नाही. आम्ही संविधानाच्या संरक्षणात उभे असू, कारण आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या त्यागाची जाणीव आहे. बघा, महामानव बाबासाहेबांना जर वाटलं असतं की मला ऐशारामाची जिंदगी जगायची आहे, माझ्या 10 पिढ्यांच्या उद्धारासाठी संपत्ती कमवून ठेवायची आहे, मी एवढं कशासाठी घेऊ, कष्ट कशासाठी घेऊ, एवढ्या सगळ्या देशभरातल्या लोकांच्या शिवायशाप का घेऊ, मी एवढे कष्ट मेहनत का करू, मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशामध्ये शिक्षण घेतलं, लंडनला गेले, अमेरिकेला गेले, परदेशातलं शिक्षण का घेतलं बाबासाहेब आंबेडकरांनी? स्वतःकडे पैसे नव्हते,
कधी राजश्री शाहू महाराजांकडून मदत घेतली, कधी सयाजीराव गायकवाडांकडून मदत घेतली. उच्च शिक्षण महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी का घेतलं? पण उच्च शिक्षण मिळालं होतं, त्याच्यानंतर भारतातल्या कोणत्याही चांगल्या ठिकाणी त्यांना नोकरी मिळाली असती, 4 पैसे मिळाले असते, तरी सुद्धा ते थांबले नाही. शिक्षण घेऊन आल्यानंतर देशभरामध्ये भ्रमंती महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी केली. एवढं करून थांबले नाही. तर हा माझा जो बहुजन समाज आहे, जो गावकुसाच्या बाहेर आहे, ज्याला कधी मुख्य प्रवाहामध्ये इथल्या लोकांनी येऊ दिलं नाही, अजूनही या समाजाला शिक्षण मिळालं नाही, अजूनही आरोग्य मिळालं नाही, अजूनही राजकारण समाजकारणामध्ये या लोकांना सहभागी करून घेता येत नाहीये. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारिता सुरू केली, गावोगावी जाऊन भाषणं केली, गावोगावी जाऊन आंदोलनं केली, गावोगावी जाऊन सत्याग्रह केलं. एवढं सगळं कष्ट आणि मेहनत बाबासाहेब आंबेडकरांनी का घेतली? आज तुम्हाला 2 मजली माडी मिळावी म्हणून, आज तुम्हाला 4 चाकी गाडी मिळावी म्हणून, आज तुमच्या अंगावर चकचकणारे कपडे यावेत म्हणून, आज तुमच्या लेकरा बाळांना नोकऱ्या लागाव्यात म्हणून, आज तुमच्या घरामध्ये सोनं नाणं यावं म्हणून घेतलं का कष्ट? अहो, तुम्हाला माणूस म्हणूनही जगण्याचा अधिकार नव्हता. या माणसाला माणूस म्हणून किंमत मिळावी म्हणून पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ चालवली आहे. इथं आज पुरुषांपेक्षा जास्त महिला आहेत, पुरुषांपेक्षा जास्त इथं आज आमच्या माय मावल्या चांगल्या कपड्यामध्ये आणि स्वाभिमानाने अभिमानाने बसलेल्या. त्याचं कारण पहिल्यांदा महामानव महात्मा फुले साहेबांनी आणि सावित्रीबाई फुलेंनी 1848 साली पुण्यामध्ये पहिल्यांदा मुलींची शाळा सुरू केली. तिथून सुरू झाला हा प्रवास. फुले साहेब म्हणाले, मला या समाजाला सुधारायचंय, पण त्याच्या आधी या समाजामधली जी आमची स्त्री आहे, जी घर चालवते, ज्या स्त्रीमुळे घराची मुख्य प्रेरणा आहे, मुख्य शोभा आहे, या महिलेला, या मुलीला शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून अंगावर दगड घेतले, शेण घेतले, शिवाशाप घेतला आणि त्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावांनी सुरू केली मुलींची पहिली शाळा. म्हणून आज भारतातल्या हजारो करोडो महिला डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत, कलेक्टर होत आहेत. तुमच्या गावची जी सरपंच आपल्या ताई महिला सरपंच झाल्या, त्याचं श्रेय जातं आमचे महामानव महात्मा फुले साहेबांना. आणि मग त्या महामानव महात्मा फुले साहेबांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं. तथागत गौतम बुद्धांचा विचार घेतला, संत कबीरांची विचारधारा घेतली आणि महामानव महात्मा फुले साहेबांची विचारधारा घेतली. फुले साहेबांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा सूड, ब्राह्मणांचे कसब, इशारा नावाचे ग्रंथ लिहिले. हे ग्रंथ बाबासाहेबांनी वाचले. बाबासाहेबांच्या लक्षात आलं, माझ्या या बहुजन समाजाला सुधारायचं असेल, या बहुजन समाजाची प्रगती करायची असेल, योग्य मार्गाने बहुजन समाजाला आणायचं असेल, तर बाबासाहेब म्हणाले पहिल्यांदा शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून संविधानामध्ये शिक्षणाचा हक्क तुमच्या माझ्या सगळ्या बहुजन समाजाला दिला. तो काय फक्त दलितांना दिला का? तो फक्त महार बांधकामार वडील ढोर जातीच्या लोकांना, SC ST न दिला का? या देशामध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक मानवाला दिला. मग तो ब्राह्मणाच्या पोराला सुद्धा तेवढाच अधिकार आहे आणि आमच्या इकडच्या महारवाड्यात, धनगरवाड्यात जन्मणाऱ्या पोराला सुद्धा तेवढाच अधिकार आहे. तो बाबासाहेबांनी सगळ्यांना समान अधिकार दिला. बघा बाबासाहेब किती मानवतेचे महान होते लक्षात घ्या. आयुष्यभर बाबासाहेबांना लोकांनी छळलं. बाबासाहेबांनी एवढ्या हजारो वर्षाचा इतिहास वाचला. त्यांच्या लक्षात आलं, मला तर आयुष्यभर त्रास झालाय, पण हजारो वर्षापासून माझ्या समाजाला इथे त्रास झालाय. पण बाबासाहेबांनी संविधानामध्ये किमान 50 वर्ष तरी त्यांच्या लोकांना आरक्षणापासून वंचित करायला पाहिजे होतं, हक्काधिकारापासून वंचित करायला पाहिजे होतं. केलं का बाबासाहेबांनी? केलं नाही. भारतात जन्मणाऱ्या प्रत्येकाला बाबासाहेबांनी समान अधिकार दिला. ज्या जातीला वाटायचं आपली सावली पडली तरी विटाळ होईल, ज्या जातीला वाटायचं आपण त्यांच्या घरातल्या भांड्याला चहा पिला, पाणी पिलं तर ते भांड पाटेल, त्यांना सुद्धा संविधानामध्ये हक्क आणि अधिकार मिळाले. ते सुद्धा लोक आज शिक्षण घेऊन कलेक्टर, इंजिनियर, अधिकारी होईल. ही बाबासाहेब आंबेडकरांची आणि संविधानाची ताकद आहे, लक्षात घ्या. ते सुद्धा लोक आज बाबासाहेबांना आदरानं बोलतात. जयंतीला ते सुद्धा येतात, एकत्र ते सुद्धा जयंती साजरी करतात. ही बाबासाहेबांचं महत्व आहे. मला तुम्ही पुढच्या वर्षी बोलू नका, मी सुद्धा इथे येणार सुद्धा नाही सांगतो. पण मी गावोगावी गेल्यानंतर पहिल्यांदा प्रामुख्याने एक मागणी करत असतोय की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही बौद्ध वाड्यात साजरी करायला नाही पाहिजे. गावातल्या मुख्य चौकात जयंती साजरी झाली पाहिजे आणि 18 अवधूदार, 12 बंधुदार सगळे मोठे लोक जयंतीला आले पाहिजेत. का? त्या सगळ्यांच्यावर उपकार कोणाचे आहेत तर त्याच बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. नामदेव ढसाळ नावाचे एक कवी या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, त्यांचं निधन झालंय. गेल्या वर्षी नामदेव ढसाळ नावाच्या कवीवर चित्रपट आला होता. हा चित्रपट या देशातल्या जातीवादी लोकांनी चालू दिला नाही. का?
तर या नामदेव ढसाळांनी महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा खरा विचार तळागाळापर्यंत पोहोचवला, गाव खेड्यापर्यंत पोहोचवला. हे इथल्या व्यवस्थेला माहिती आहे म्हणून नामदेव ढसाळ समजून द्यायचे नाही. ते नामदेव ढसाळ एका ठिकाणी म्हणाले होते, बाबा आज आमचे जे काही आहे ते सारे तुझेच आहे. बाबा आज आमचे जे काही आहे ते सारे तुझेच आहे. हे शब्द आणि जीव, हे जगणं आणि मरणं, हे भूक आणि तहान, हे जीवन आणि वास्तव, सारी पुण्याई बाबा तुझीच आहे, सारी पुण्याई बाबा तुझीच आहे. नामदेव ढसाळांनी म्हटलं होतं, बाबासाहेब आज जे काही आहे ते सगळं तुझंच आहे. आणि हे सगळ्या बहुजन समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. 14 एप्रिल झाली की पुढच्या 14 एप्रिल पर्यंत आम्हाला बाबासाहेब विसरता कामा नये. 364 दिवस आम्ही बाबासाहेबांचा गौरव केला पाहिजे, आठवण केली पाहिजे, त्यांची पुस्तकं वाचली पाहिजे. आणि 365व्या दिवशी म्हणजे 14 एप्रिलला, आज येतं 16 एप्रिलला आपण डीजे नाचलं पाहिजे. त्यात दुमत नाहीये. फक्त दारू पिऊन धिंगाणा करणं या गोष्टीसाठी मात्र तुम्ही आम्ही विरोध केला पाहिजे. बघा भीम जयंतीला दारू पिऊन नाचणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नाचून जयंती साजरी करायची का वाचून जयंती साजरी करायची हा आज या देशातला चर्चेचा विषय. अनेक न्यूज चॅनलवर डिबेट चाललेले आहेत. अनेक लोकांना बोलून ते चॅनलवर डिबेट चालवतात, वाचून करायची का नाचून करायची. आम्ही या नाचून जयंती साजरी करायला विरोध करणार नाहीत. 364 दिवस आपण वाचून करा, 365व्या दिवशी नाचा. कारण या देशातल्या हजारो वर्षाचा अंधकार एका पेनाच्या सहीनं दूर केला. ही ताकद जगात दुसऱ्या कुणालाही करता आली नाही. ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला चमत्कार तो कोणत्याही देवाने केलेला नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक करताना त्यांचं पावित्र्य राखलं पाहिजे, याची जबाबदारी तुम्ही आम्ही घेतली पाहिजे. आपले कपडे सुंदर स्वच्छ असू द्या, आपल्या डीजेचा आवाज मोठा असू द्या, पण त्या जयंतीच्या रॅलीमध्ये जर आपण दारू पिऊन नाचत असू, धिंगाणा करत असू तर बाबासाहेबांचा अपमान आहे, लक्षात घ्या. तुम्हाला राग येईल, तुम्ही आम्हाला नंतर या ठिकाणी बोलू नका, पण बाबासाहेबांचं हे पावित्र्य विचारांचं तुम्ही आम्ही राखलं पाहिजे, लक्षात घ्या. संत गाडगे बाबा हे नाव तुमचं आमचं सगळ्यांना माहिती आहे. गाडगे बाबांचं नाव तुम्ही आम्ही कुणी घेत नाहीत. गाडगे बाबा जर फक्त देवधर्माचं उद्योजक करणारे महाराज असते तर घराघरात गाडगे बाबांचा फोटो असता. पण गाडगे बाबा असे काही सांगत नव्हते. गाडगे बाबा काय सांगायचे, ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव हाच तुमचा देव आहे, तोच देव तुमच्या देशाचं भलं करणार आहे, त्याच्या पाया पडा, तुम्ही माझ्या पाया पडू नका, असं कीर्तनात गाडगे बाबा सांगायचे. एकदा गाडगे बाबा आजारी होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिल्लीला जायचं होतं, पण त्यांच्या लक्षात आलं की गाडगे बाबा आजारी आहेत. त्यावेळेस बाबासाहेबांनी दिल्लीला जायचं कॅन्सल केलं, गाडगे बाबांच्या भेटीला आले. ही फार महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. गाडगे बाबा आणि बाबासाहेब भेटले. गाडगे बाबा आजारी आहेत. एक महामानव संत ज्याचं आयुष्य गेले रस्ते साफसफाई करण्यात, लोकांची मस्तक साफसफाई करण्यात, हे आजारी आहेत. बाबासाहेब त्यांना भेटायला आले. या दोन महामानवांमधला संबंध मला सांगायचा आहे. गाडगे बाबा बाबासाहेबांना म्हणू लागले, बाबासाहेब तुमची आणि माझी जर आधीच भेट झाली असती तर लई भेट झालं असतं. मी धर्मशाळा काढल्या नसत्या, धर्मशाळा काढण्याऐवजी मी शिक्षण शाळा काढल्या असतात. तुम्ही जे काम करताय ते लई बेस्ट काम करतात बाबासाहेब. आणि गाडगे बाबांनी त्यांच्या शाळेचा दाखला, 7-12 पीटीआर जे काही आहे ते बाबासाहेबांच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं, बाबासाहेब ही शाळा मी तुम्हाला दान करतो, या शाळामध्ये, या धर्मशाळेमध्ये शिक्षण करा आणि समाजाचं भलं करा. संत गाडगे बाबांनी बाबासाहेबांना दिलेला जो हा पाठिंबा आहे, ही ताकद आहे, ही ताकद आज या समाजाला कळली पाहिजे. मित्रांनो लक्षात घ्या, आज तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या समाजामध्ये, जातीमध्ये, तुमच्या धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम करतायत आणि तुम्हाला बाबासाहेबांच्या, गाडगे बाबांच्या, अण्णाभाऊंच्या, शिवाजी महाराजांच्या विचारापासून वेगळं करण्याची ताकद या देशामध्ये केली जाते. गेल्या महिन्यातलं 2 महिन्यापूर्वीचं प्रकरण आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या भूम मध्ये काही लोकांनी एका चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. दुसरे काही लोक आले आणि म्हणाले तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवायचा. जयंतीला 1 महिना राहिला आणि महाराष्ट्रामध्ये काही जातीवादी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं राजकारण करून 2 जातीमध्ये भांडण लावण्याचं काम केलं. पण मला छाती ठोकून या ठिकाणी सांगायचं, काही राजकीय लोक, काही सामाजिक संघटनेचे लोक, काही विचारांचे लोक तुम्हाला सांगतील जातीमध्ये भांडा, पण छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आपले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपले. हा विचार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये राहिला पाहिजे. तर तुमची आमची कुठेतरी विचारांची एक देखरेख राहील, तुमच्या आमच्या जाणीवेची देखरेख राहील, लक्षात घ्या. तर तुम्हाला आम्हाला किंमत राहील. जर तुम्ही आम्ही जाती आणि धर्मामध्ये जर भांडत राहू, हे बघ लक्षात घ्या, हा जयंतीचा कार्यक्रम आहे.
हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे, हा राजकारणाचा विषय नाहीये. पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संस्था काढली होती. त्या संस्थेचा उद्देश असा होता की ज्या ज्या लोकांना राजकारणात यायचंय त्यांना प्रशिक्षण देऊन राजकारणात आणलं पाहिजे. महामानव बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की या देशामध्ये अशा प्रकारच्या शाळा पाहिजेत, अशा प्रकारच्या संस्था पाहिजेत, अशा प्रकारचे इन्स्टिट्यूट पाहिजेत ज्या विद्यापीठामधून लोक शिकून यावेत. राजकारणात येण्यासाठी राजकारणाचे स्त्री खैरे बांडे तुपारी बहादर अडाणी लोक येऊ नयेत ही बाबासाहेबांची इच्छा होती. लक्षात घ्या, बाबासाहेबांना वाचा तुम्ही बाबासाहेब वाचत नाहीत, फक्त डोक्यावर घेतात म्हणून तुमच्यावर काही लोक अधिकार गाजवतात. त्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की अशा प्रकारच्या संस्था या देशामध्ये असल्या पाहिजे ज्या संस्थांमध्ये शिकूनच पुन्हा राजकारणाच्या लोकांना एंट्री दिली पाहिजे. त्याच्यामुळे शिक्षित लोक राजकारणात आले असते तर या देशाचं फार मोठं भलं झालं असतं आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत उभा राहिला असं मला वाटतंय. बघा, पंडित जवाहरलाल नेहरू, फार महत्वाची गोष्ट मी जाताना सांगतो. पंडित जवाहरलाल नेहरू बाबासाहेबांना विनंती केली त्यांनी की संसदेला अधिकार द्या राज्यघटना बदलण्याचा. बाबासाहेबांचं जे विजन आहे ते विजन जगभरामध्ये का प्रसिद्ध आहे लक्षात घ्या. बाबासाहेबांचं विजन का तुमच्या माझ्यासाठी महत्वाचं आहे लक्षात घ्या. पंडित नेहरूंनी विनंती केली होती संसदेला अधिकार द्या राज्यघटना बदलण्याचा, पण बाबासाहेबांनी दिला नाही. बाबासाहेबांचं विजन काय सांगतं की संसद राज्यघटना बदलू शकत नाही, पण राज्यघटना संसद बदलू शकते. राज्यघटनेच्या विचारांवर, राज्यघटनेच्या पायावर संसद उभी राहू शकते, त्यातले सदस्य बदलू शकतात, पण ही संसदेत निवडून आलेले लोक राज्यघटना बदलू शकत नाही. नाहीतर तुम्हाला पैसे देऊन, तुम्हाला फसवून बहुमतावर निवडून आलेल्या लोकांनी कधीच राज्यघटना बदलली असती. लक्षात घ्या, येणाऱ्या हजारो वर्षापर्यंत तुमच्या हक्क आणि अधिकारांचं संरक्षण व्हावं त्याच्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी तरतूद करून ठेवली. असा महामानव तुम्हाला नंतर भेटणार नाही, तुमच्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये होणार नाही. या महामानवाचं संरक्षण झालं पाहिजे, या महामानवाला तुम्ही आम्ही जपलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लक्षात घ्या, एनिहिलेशन ऑफ कास्ट, वेटिंग फॉर विजा, बुद्ध आणि धम्म, बुद्ध आणि कार्ल मार्क्स, अशा प्रकारचं जे लेखन बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे ही पुस्तकं तुम्ही वाचा, घरी आणा. हे जे लहान लहान मुलं आहेत, ज्या लहान मुलं हातामध्ये माईक घेऊन बाबासाहेब आंबेडकरांवर गाणं म्हणतायत, या लोकांच्या हातामध्ये पुस्तकं द्या आणि बाबासाहेबांचे विचार सांगा. वेटिंग फॉर विजा हे महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं छोटंसं पुस्तक आहे, जे पुस्तक कोलंबिया विद्यापीठाने प्रकाशित केलंय. कोलंबिया विद्यापीठ भारतातलं नाहीये, ते विदेशातलं आहे आणि भारतातल्या कोणत्याही महामानवाचं पुस्तक त्या विद्यापीठाने प्रकाशित केलं नाही, फक्त बाबासाहेबांचं ते पुस्तक प्रकाशित केलंय. वेटिंग फॉर विजा हे 6 धड्याचं पुस्तक आहे, अगदी छोटंसं. बाबासाहेबांचं आत्मकथा आहे. त्या बाबासाहेबांच्या आत्मकथेमध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय की मी ज्या वेळेस शाळेत जात होतो, ज्या शाळेत जायचो त्या ठिकाणी मला पाणी पिण्यासाठी वेगळा माठ ठेवलेला होता आणि मला त्या माठामध्ये स्वतः हात घालून पाणी पिता येत नव्हतं. जो माझ्या शाळेतला चपराशी होता तो चपराशी मला पाणी द्यायचा. ज्या दिवशी चपराशी यायचा नाही त्या दिवशी मला प्यायला पाणी मिळायचं नाही, असं स्वतः बाबासाहेबांनी लिहून ठेवले. नो पिऊन नो वॉटर, जर तो पिऊन चपराशी आला नाही तर मला प्यायला पाणी सुद्धा मिळायचं नाही. एवढ्या भयानक परिस्थितीमधून महामानव बाबासाहेब आंबेडकर आले. त्यांनी शिक्षण घेतलं. ज्या वेळेस परदेशातून शिकून भारतात नोकरी करायला आले, ज्या ठिकाणी ते नोकरी करत होते, नोकरी करताना